नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपला शिवण क्लासचा 22वा दिवस। आज आपण 4 टक्सचं पेपर कटिंग करणार आहोत, म्हणजे 44 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंग करणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। इथे आपण एक पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपल्याला 44 साइजची उंची बघायची आहे। सर्वात आधी आपण उंची मोजून घेत आहोत। मी इथे 14 इंच तयार उंची घेणार आहे, तर 15 इंच वरती टिक करून घेत आहे। उंचीमध्ये नेहमी आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। आता तुम्ही जर तयार ब्लाउजवरून उंची मोजून घेतली, तुमची 13 इंच असेल तर तुम्हाला 14 इंच घ्यायची असते, 14 असेल तर 15, 14.5 असेल तर 15.5 अशी आपल्याला उंचीमध्ये म्हणजेच तयार ब्लाउजच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। जसं मी इथं 44 साइजची तयार ब्लाउजची उंची घेतलेली आहे 14 इंच आणि त्यात 1 इंच वाढवून 15 इंच वर मी टिक करून घेत आहे। इथे आपण 15 इंच उंचीवरती टिक केलेला आहे। आता आपल्याला शोल्डर मोजायचा आहे। मी ते शोल्डर घेत आहे 6.25 इंच। इथे 6.25 इंच वरती मी टिक करून घेत आहे। 44 साइजसाठी आपण शोल्डर घेतलेला आहे 6.25 इंच। आता आपण इथे एक लाईन मारून घेऊयात। इथे मी लाईन मारून घेतलेली आहे। इथे पण आपल्याला 6.25 इंच वरती टिक करायचं आहे। आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे। मी इथे 5.75 इंच मुंडा घेणार आहे। आपल्याला 6.25 शोल्डर साठी 6.5 ते 5.75 इंच मुंडा घ्यायचा असतो। मी इथे 5.75 इंच वरती टिक केलेला आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। इथे मी लाईन मारलेली आहे। आता आपल्याला 44 साइजचा चौथा भाग टाकायचा आहे। 44 साइजचा चौथा भाग आपण टाकून घेऊयात। 44 साइजचा चौथा भाग आहे 11 इंच। इथे आपल्याला 11 इंच वरती टिक करायचं आहे। 11 इंच वरती मी इथे टिक केलेला आहे। टेप वरून चौथा भाग कसा मोजायचा त्याचा देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे आपण 44 साइजचा चौथा भाग टाकलेला आहे 11 इंच। त्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। इथे आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। इथे 1/2 इंच खाली घेते मी, लाईन मारून घेतली 1/2 इंच वरून खाली। इथे पण आपल्याला 1/2 इंच या साईडला घ्यायचं आहे। इथून पण आपल्याला क्रॉस लाईन मारायची आहे। अशा पद्धतीने मी इथे पण क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे। आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे। 1.5 इंचावरती मी इथे आकार देणार आहे। पाठीमागचा जो मुंडा आहे त्याला 1.5 इंचावरती आपण आकार देऊन घेत असतो। आकार देऊन घेऊयात। मी इथे आर्म होल कर्वने आकार देऊन घेत आहे। अशा पद्धतीने मी इथे आर्म होल कर्वने आकार देऊन घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही किती छान गोल असा आकार इथे तयार झालेला आहे। आता आपण गडारुंदी टाकून घेऊयात। इथे आपण 2.5 इंच गडारुंदी घेतलेली आहे। 6.25 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि गडारुंदी मी इथे 2.5 इंच घेतलेली आहे। आता 2.5 इंच ही गडारुंदी आपण का घेतलेली आहे, कारण आपण जो गळा घेणार आहोत तो लहान घेणार आहोत। 7 इंचाचा मी इथे गळा घेणार आहे। जो पाठीमागचा गळा आहे तो 7 इंच घेणार आहे। 7 इंच आपला तयार गळा राहील, तर 7.5 इंच वरती आपल्याला इथं टिक करायची। हा जो पॉइंट दिलाय मी 7 इंचाचा तो तयार गळा होणार आहे आणि 7.5 इंच वरती मी जे टिक करून घेतलेला आहे ते अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजेच आपला तयार गळा 7 इंचाचा तयार होणार आहे। 7 इंच गळ्यासाठी आपण शोल्डर घेतलेला आहे 6.25 इंच। गळ्याची उंची कमी असल्यामुळे आपल्याला शोल्डर हे वाढवून घ्यायला लागतं आणि गळ्याची उंची जर मोठी असेल तर शोल्डर आपल्याला कमी घ्यायला लागतं। इथे आपण गळा टिक करून घेतलेला आहे। थोडा पसरट गळा येण्यासाठी 1/2 इंच वरती इथे आपल्याला टिक करायचा आहे।
जसं आपण इथं 2.5 इंच घेतलं, इथं आपल्याला 2.25 इंच इथून तर इतकं मोजून घ्यायचं असतं. बरोबर 2.25 इंच येत आहे. हा आपला पाठीमागचा गळा आहे. आणि तुमच्याकडे जर ब्लाऊज असेल मेजरमेंटसाठी म्हणजेच माप घेण्यासाठी, तर त्याच्यावरून आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे, मुंड्याची उंची मोजायची आहे, गळ्याची उंची मोजायची आहे. आणि आपण त्यावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ब्लाऊजवरून माप कशी घेतली पाहिजे आणि कुठल्या पार्टमध्ये म्हणजे कुठल्या भागामध्ये किती इंच वाढवलं पाहिजे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजवरून माप घ्यायला अगदी सोपं जाईल. आता आपल्याला 7 इंच आपण इथे गळ्याची उंची घेतलेली आहे, तर 7.5 इंचावरती टिक केला आहे, म्हणजे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. इथून आपल्याला 1 इंचावरती टिक करायचं आहे गळ्याला आकार देण्यासाठी. इथं मी गळ्याला आकार दिलेला आहे. आता आपण कंबर मोजणार आहोत. मी इथे 40 इंच कंबर घेत आहे, 44 साईजचं कंबर घेत आहे. 40 इंच प्रत्येकाचं 44 साईजचं कंबर 40 इंच येईल असं नाही. काहींचं प्रत्येकाचं 44 छातीचं म्हणजे 44 साईजचं कंबर 40 इंच येईल असं नाही. काहींचं 39, 38 असं पण येऊ शकतं, काहींचं 41, 42 असं पण येऊ शकतं. म्हणून आपल्याला ब्लाऊजवरून माप घ्यायचे आहे आणि कंबरचा चौथा भाग टाकायचा आहे. मी इथं 40 साईजचा कंबरचा चौथा भाग घेत आहे. 10 इंच 10 इंचवरती आपण इथं टिक केलेली आहे. अर्धा इंच पाठीमागचा टक्स, हे जे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे ते इथं पाठीमागचा जो टक्स येतो त्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं. आणि तिथून पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. जसं आपण चेस्टमध्ये शिलाई मार्जिन 2 इंच घेतलेलं आहे, तसंच आपल्याला इथं पण 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. ही जी मी लाईन मारून घेत आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे. आता आपण पाठीमागचा टक्स स्टिक करून घेऊयात. 4.5 इंच रुंदी घेतलेली आहे आणि उंची मी इथे 5 इंच घेणार आहे, कारण आपला जो गळा आहे तो लहान आहे म्हणून उंचीला मी टक्स वाढवून घेतलेला आहे. पाव इंच ह्या साईडला आपला हा जो टक्स आहे हा अर्धा इंचचा येतो. हे जे आपण टिक करून घेतलेलं आहे हे शिलाई मार्जिन मध्ये जात असतं, म्हणून आपल्याला या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता हे जे आपण इथं पाव इंच टिक करून घेत असतो, तुमचं जर लहान गळ्याचं शोल्डर गळत असेल तरच आपल्याला पाव इंच टिक करायचं आहे, नाहीतर असं शिवलं तरीही चालेल. कारण काय असतं, लहान गळ्याचे ब्लाऊज शक्यतो गळत नाही. आणि इथं जे आपण शोल्डर घेतलेला आहे हे लहान गळ्यानुसार घेतलेलं आहे. जसं की आपण 7 इंच तयार गळा घेतलेला आहे, त्यासाठी शोल्डर इथं मी 6.25 इंच घेतलेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. मी इथं गळ्याला उतार दिलेला नाही, कारण आपण लहान गळा घेतलेला आहे. जरी तुमचे लहान गळा असून पण शोल्डर गळत असतील तर पाव इंचापेक्षा कमी 1 ते 2 पॉईंट तुम्ही तिरकस लाईन घेऊ शकता. मी तुम्हाला ती तिरकस लाईन पण घेऊन दाखवते. जसे की आपण गळ्याला उतार देतो, शक्यतो लहान गळ्याचे शोल्डर गळत नाही आणि मोठ्या गळ्याचे पण गळत नाही. जसं मी तुम्हाला टिक करून दाखवते तसं जर तुम्ही टिक करून व्यवस्थित कट केलं, व्यवस्थित माप घेऊन, तर तुमचे मोठ्या गळ्याचे पण शोल्डर कधीच गळणार नाही. तुमचे जर शोल्डर गळत असतील तर अगदी 1 ते 2 पॉईंट आपल्याला तिरकस लाईन घ्यायची आहे, अगदी नॉर्मल. जर गळत असतील तर पण शक्यतो लहान गळ्यासाठी शोल्डरला डाऊन करायचं नसतं, म्हणजे कमी करायचं नसतं. गळ्याच्या साईडने जे आपण कमी करून घेतो ते लहान गळ्यासाठी कमी करत नाही, म्हणून शक्यतो नाही केलं तरी चालेल. नाहीतर गळा असं गच्च गच्च आणि दाबल्यासारखा वाटतो, व्यवस्थित बसत नाही.
इथे आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आता आपण गळा कट करून घेऊया. मी परत एकदा सांगते, आपल्याला गळ्याच्या साईडने 5 इंच कमी नाही करायचं आहे. इथं आपला गळा पण कट झालेला आहे. पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे. आता आपण पुढचा भाग तयार करूयात, म्हणजेच कटिंग करूयात. सर्वात आधी मी अर्धा इंच वरती खाली लाईन मारून घेते. पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. 1/2 इंच या साईडला, अगदी 1/2 इंच, त्यापेक्षा जास्त नाही. हे आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे आणि हुकलूक पट्टीच्या साईडला 1/2 इंच. आता आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. आता आपण टिक करून घेऊयात. सर्वात आधी शोल्डर, मुंडा आणि साईडला पण गळा रुंदी. आता आपण हा जो पाठीमागचा भाग आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपलं शोल्डर बरोबर येतंय का ते बघून घेऊयात. बरोबर 6.25 इंच वरती ही टिक आलेली आहे. इथून पण आपल्याला 6.25 इंच वरती टिक करायचं आहे. इथून 6.25. आता आपण लाईन मारून घेऊया. अशा पद्धतीने मोजून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट असं माप बसत असतं. आता हे 1/2 इंच आपण साईडला घेतलं. जसं आपण हे घेतलेलं आहे तसंच आपल्याला पुढच्या भागात पण घ्यायचं असतं. इथं पण आपण क्रॉस लाईन मारून घेऊया. आता हे का घेतलं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा जो आपला 1/2 इंच इथे कापड राहून जातो, त्यामुळे आपलं जे ब्लाऊज आहे काखीमध्ये गोळा होतं, कापड गोळा होतो, चुन्या पडतात. तर त्या चुन्या पडू नये, कापड गोळा होऊ नये, त्यासाठी आपल्याला 1/2 इंच या साईडला टिक करून घ्यायचं असतं. इथून आपल्याला 1 इंच वरती आकार द्यायचा आहे मुंड्याला. पुढच्या मुंड्याला आपण 1 इंचावरती आकार देतो, पाठीमागच्या मुंड्याला 1.5 इंचावरती. अशा पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकता, हा जो 1/2 इंच कापड आहे हा एक्स्ट्रा झाल्यामुळे काखीमध्ये गोळा होऊ शकतो. आता पुढच्या गळ्याची उंची. पुढच्या गळ्याची उंची मी 7 इंच घेणार आहे. तयार उंची 6.5 इंच घेणार आहे. त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे, म्हणजे 7 इंच. तुमचा जर पुढचा गळा 7 इंचचा तयार असेल तर तुम्हाला 7.5 इंच मोजून घ्यायचा आहे. मी तयार गळा 6.5 इंचाचा घेणार आहे, तर 7 इंचावरती ही टिक केलेली आहे. इथं पण गळा रुंदी मोजून घेऊया आपण. बरोबर 2.5 इंच आलेली आहे. इथं मी 2.25 इंच घेणार आहे. अगदी 1/2 इंच थोडं वाढवून घेतलेलं आहे पुढचा गळा थोडा डीप घेण्यासाठी. तुम्हाला जर नॉर्मल गोल हवा असेल तर तुम्ही हे 1/2 इंच नाही वाढवलं तरी चालेल. आणि तुम्हाला जर थोडा डीप हवा असेल तर अशा पद्धतीने 1/2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तब्येत जास्त असल्यामुळे थोडं 1/2 इंच वाढवून घेतलेलं केव्हाही चांगलं. जर आपला रुंदीला कमी झाला तर ब्लाऊज दाबल्यासारखा होतो, अगदी टाईट होतो. म्हणून आपल्याला अगदी 1/2 इंच किंवा 1 ते 2 पॉईंट एवढा वाढवून घ्यायचा असतो, जसं की मी वाढवला आहे. 1 इंच वरती टिक करायचं आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे. इथं मी गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण क्रॉस पट्टी मोजून घेऊयात. इथे 3.5 इंचावरती मी टिक करून घेते. एक टिक 3.5 इंचावरती आणि एक 3 इंचावरती. इथं पण आपण 3 इंचावरती टिक करून घेऊयात. आता आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची. अशा पद्धतीने इथून तर इतका आपण 3 इंच मोजून घेतलेला आहे.
आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे। हे जे अर्धा इंच आहे इथून आपण अशा पद्धतीने आकार देऊन घेऊया। इथं मी आकार देऊन घेत आहे। अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टीला आकार म्हणजे हा जो आकार आहे तो देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला टक्सची रुंदी मोजायची आहे। जो पुढचा टक्स आहे त्याची आपण रुंदी मोजून घेऊयात। रुंदी मोजताना हे जे 5 इंच आहे इथून आपल्याला रुंदी मोजायची आहे। 4.5 इंच वरती मी इथे टिक करणार आहे। इथून मी 4.5 इंच वरती टिक केलेला आहे। 1.25 इंच ह्या साईडला आणि 1.25 इंच या साईडला असा 1.5 इंचाचा आपला हा टक्स येणार आहे। बरोबर 1.5 इंचाचा इथं टक्स येणार आहे। तर हे जे 1.5 इंचाचा टक्स आपण घेणार आहोत तर इथं आपल्याला 1.25 इंच वाढवायचं असतं। तेही आपण लगेच टिक करून घेऊयात। मी ते लगेच टिक केलेलं आहे। इथं पण अर्धा इंच लगेच टिक करून घेऊयात, लाईन ओढून घेऊयात, कारण बऱ्याच जणांचं लक्षात राहत नाही। इथे आपण लाईन ओढून घेतलेली आहे। आता आपला हा जो पॉइंट आहे हा टक्स पॉइंट आहे आणि हे साईडला आपण 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे। आता आपल्याला टक्सची उंची मोजायची आहे। टक्सची उंची आपल्याला नेहमी शोल्डर पासून खाली मोजून घ्यायची असते। तयार ब्लाउजचा टक्स 10 इंचाचा आहे तर मी 10.5 इंच वरती टिक करून घेते, म्हणजेच अर्धा इंच इथे वाढवून घेत आहे। टक्सच्या उंची तयार ब्लाउज पेक्षा आपल्याला अर्धा इंचने वाढवून घ्यायचं असतं। इथे आपण तिरकस लाईन मारून घेऊया। हा जो टक्स आहे इथून तेवढा 1.5 इंचाचा आहे। हा जो कापड आहे आपला टक्स मध्ये म्हणजे शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे वाढवून घ्यायला लागतो। जर तुम्ही हा कापड टक्स शिलाई मार्जिन मध्ये घेतला तर इकडे कापड कमी पडू शकतो। त्यासाठी आपल्याला 1.5 इंचाचा जर आपला हा टक्स असेल तर 1.25 इंच वाढवायचा आहे। तुम्ही जर आता जसं मी इथून हा मेन टक्सची पॉइंट केला त्यानंतर 1.25 इंच इकडे 1.25 इंच इथून इकडे वाढवलंय। तुम्ही जर अर्धा इंच या साईडला अर्धा इंच या साईडला वाढवलं तर 1 इंचाचा आपला पूर्ण हा टक्स होणार आहे। तर 1.25 इंच या साईडला वाढवायचा आहे। तसा आपला हा जो टक्स आहे हा 1.5 इंचाचा झालेला आहे बरोबर। तर मी इथे 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे। हे जे वाढवलेलं आहे ते 1.25 इंच वाढवलेलं आहे। आता इथून तर इतकं मोजून घ्यायचे, बरोबर 5 इंच येत आहे। वरची जी लाईन आहे आकाराची तिथून आपल्याला मोजायचं आहे आणि टेप फोल्ड करायचा आहे अगदी निम्म बरोबर इथं टिक करून घ्यायचं आहे। इथून पण आपल्याला अर्धा इंच वरती टिक करायचं आहे आणि इथून 2 इंच। आता आपल्याला इथून 2 किंवा 1.5 इंचावरती, मी नेहमी 1.5 इंचावरती स्टिक करून घेत असते। 1.5 इंच 1.5 इंच आणि 1.5 इंच बरोबर 1.5 इंच आलेला आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने व्यवस्थित माप घेतले तर तुमचे पण टक्स पॉइंट अगदी परफेक्ट येणार। इथून पण आपल्याला लाईन ओढून घ्यायची। इथे आपले 4ही टक्सचे पॉइंट तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे कट करायचं आहे। हे कट करण्याआधी मी तुम्हाला आजचा प्रश्न विचारणार आहे। आजचा प्रश्न आहे आपला, पाठीमागचा 7 इंचच्या गळ्याच्या उंचीसाठी आपण शोल्डर किती इंच घेतलेला आहे। आजचा जो प्रश्न आहे, पाठीमागचा 7 इंच उंचीच्या गळ्यासाठी आपण शोल्डर किती इंच घेतलेला आहे, याचं उत्तर तुम्हाला मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती द्यायचं आहे आणि अचूक उत्तरं देणाऱ्यांचा आपण ड्रॉ काढणार आहोत।
आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अचूक ज्यांचे उत्तर असतील त्यांच्या नावाच्या आपण चिठ्ठ्या बनवून घेतो आणि त्यातली एक चिठ्ठी काढत असतो, म्हणजे ड्रॉची एक चिठ्ठी काढत असतो आणि त्यांचं जे गिफ्ट आहे ते आपण घरपोच देत असतो. आता क्रॉसपट्टी मी वाढवलेली 9 दिलेली आहे. तुम्हाला जर कट करायची असेल तर इथून आपल्याला कट करून घ्यायची असते. जो आपण एक्स्ट्रा वाढवलेला आहे ते न वाढवता आपण कट करून घेतली तरी चालेल, पण जोपर्यंत तुम्ही नवीन शिकत आहात तोपर्यंत क्रॉसपट्टी ही एक्स्ट्रा कट करायची आहे. आपला हा जो टक्स पॉईंट आहे हा शिवल्यानंतर आपण जेव्हा क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा हा एक्स्ट्राचा भाग शिल्लक राहतो, त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा असतो. क्रॉसपट्टी आपण साईडला ठेवून देऊयात. गळा आपण कट करून घेऊया. इथे आपला पुढचा भाग पण कट झालेला आहे. पाठीमागचा भाग पण तयार झालेला आहे. आजचा आपला प्रश्न आहे की पाठीमागचा गळा 7 इंच उंचीचा आहे आणि त्यासाठी आपण शोल्डर किती इंच घेतलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे आणि उत्तर तुम्हाला मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती द्यायचं आहे. आता आपल्याला बाही कट करायची आहे. इथे आपण एक पेपर घेतलेला आहे. पेपर आपल्याला फोल्ड करायचा आहे, म्हणजेच पेपरची घडी करायची आहे. सर्वात आधी आपल्याला अर्धा इंचावरती टिक करायचं आहे. बिना अस्तरची बाही देखील मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे. आज आपण 44 साईजची अस्तरची बाही कट करणार आहोत. उंची मोजून घ्यायची आपल्याला. तयार बाही आपल्याला 5 इंचाची हवी आहे, तर मी इथे 5 इंच मोजलेलं आहे. हे जे अर्धा इंच आहे हे सोडून आपल्याला 5 इंच मोजून घ्यायचं आहे. 5 इंच आणि वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता हे अर्धा इंच का, तर ज्या वेळेला आपण बाही शोल्डरला जॉईन करतो त्यावेळेला हे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि हे जे अर्धा इंच आहे ज्या वेळेला आपण मेन कापडला अस्तर जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आता आपण घडी मोजून घेऊयात. 44चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 44चा चौथा भाग आहे 11 इंच. 11 इंच इथून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. 8 इंच मी इथे दंडघेर घेणार आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथून आपल्याला आता आपण ही 5 इंच तयार बाही घेतलेली आहे, तर 2.5 ते 2.5 इंच कमी करून घ्यायचं आहे. मी वरच्या साईडने 2.5 इंचावरती टिक केलेला आहे. आता आपण इथून लाईन मारून घेऊयात. खुल्या भागाकडून आपण 2.5 इंच कमी केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून 2 इंचावरती टिक करायचं आहे. आतमध्येच आपण 2 इंचावरती टिक करत असतो. इथे आपण तिरकी लाईन मारून घ्यायची, म्हणजेच क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. इथे पण क्रॉस लाईन मारून घेऊयात. हे जे आहे आपलं हे शिलाई मार्जिन असतं. साडेतीन इंच आणि 2.5 इंच. किती घेतले आपण? 2.5 इंच 3.5 इंच. आता आपण बाहीला आकार देऊन घेऊयात.
इथे आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे आणि हे दोघांमधलं जे अंतर आहे ते अर्धा ते पावणे 1 इंच इतकंच आलं पाहिजे. पावणे 1 इंचला पण 1 पॉईंट कमी आहे, अर्धा इंच आणि 1 पॉईंट. आता आपल्याला ही बाही कट करून घ्यायची आहे. नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे बाहीचे आकार आहेत, हे शेप्स आहेत, हे अगदी व्यवस्थित आले पाहिजे. हे जर आकार तुमचे व्यवस्थित असतील दोघंही तर तुमची बाही परफेक्ट पुरून जाते. बऱ्याच जणांच्या बाहीचा खूप प्रॉब्लेम येतो. पाठीमागच्या भागाची बाही पुरून जाते पण पुढची पुरत नाही. काहींची पुढची पुरते, पाठीमागे कमी पडते. जो तुमचा आकार व्यवस्थित नसेल त्या साईडची बाही पुरत नसते. म्हणून आपल्याला शक्यतो पेपर कटिंगची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. अगदी मधोमध खाचा पाडायचा आहे. आता आपला हा जो आकार आहे हा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपला हा आकार पण कट झालेला आहे. इथे आपली बाही तयार झालेली आहे. आज आपण 44 साईजचं 4 टक्सचं पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.